नमस्कार दर्शकों, आवाज़ इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र के कल्याण में एक नाबालिग बच्ची का अपहरण और यौन उत्पीड़न के बाद हत्या करने का मामला सामने आया था। इस मामले में मुख्य आरोपी विशाल गौली और उसकी पत्नी साक्षी गौली को आज तीसरी बार कल्याण कोर्ट में पेश किया गया, जहां कल्याण कोर्ट ने 14 दिन की न्यायिक हिरासत में भेज दिया है। वहीं दूसरी तरफ आरोपी को फांसी देने की मांग उठ रही है। कोर्ट के बाहर नागरिकों द्वारा आंदोलन और हस्ताक्षर मुहिम चलाया गया, जिसके चलते कोर्ट परिसर में बड़ी संख्या में पुलिस बल तैनात किए गए। गौरतलब है कि मुख्य आरोपी विशाल गौली और उसकी पत्नी साक्षी गौली को पहले 6 दिन की पुलिस हिरासत, उसके बाद 2 दिन की पुलिस हिरासत बढ़ा दी गई थी। आज पुलिस हिरासत समाप्त होने के बाद फिर से कल्याण कोर्ट में पेश किया गया, जहां जज वीए पत्रावले ने 14 दिनों की न्यायिक हिरासत में भेज दिया है। निर्भया बचाओ समिति के नेतृत्व में नागरिकों ने हस्ताक्षर अभियान शुरू किया है और इस मांग का ज्ञापन राष्ट्रपति और राज्यपाल, मुख्य न्यायाधीश और अन्य संबंधित अधिकारियों को भेजा गया। इस घटना को लेकर कल्याण के नागरिकों में बहुत गुस्सा है। न्याय की मांग को लेकर कल्याण के नागरिकों ने निर्भया बचाओ कमेटी के नेतृत्व में एक हस्ताक्षर मुहिम शुरू किया है। नागरिकों का कहना है कि इस तरह के अपराधों के खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए ताकि समाज में सुरक्षा का माहौल बना रहे। हस्ताक्षर मुहिम में बड़ी संख्या में लोगों ने हिस्सा लिया। नवीन सिंह ने कहा कि यह कदम न्याय की प्रक्रिया को तेज करने और पीड़ितों के परिवार को न्याय दिलाने के लिए उठाया गया। उन्होंने सभी नागरिकों से अपील की है कि वे इस मुहिम में शामिल हों और अपने हस्ताक्षर देकर न्याय की लढाई को मजबूत करें। त्या मुलीची जी बलात्कार करून जी निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे, जो आरोपी आहे विशाल गवळी व त्याच्याबरोबर इतर जे आहेत, तर आम्ही विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्यावी याच्याकरता लोकांची, कल्याणकरांची सह्यांची मोहीम चालू केलेली आहे। हस्ताक्षर अभियान चालू केलेलं आहे। त्या निर्भया बचाव समिती कल्याणतर्फे आम्ही सह्यांची मोहीम चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही माननीय राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश, माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्ट यांना निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाचं जे चालवायचं आहे, तर ते कल्याण आणि या जिल्हा सत्र न्यायालयामधला एक विशेष माननीय न्यायाधीश यांची नियुक्ती करायची आहे। या म्हणजे या मॅटर करता कल्याण जिल्हा सत्र न्यायालयामधला जो सरकारी वकील आहे त्याची अपॉइंटमेंट करावी, ताकि हे जे मॅटर आहे, हे जे प्रकरण आहे रोज चालणार। हे जो प्रकरण जर रोज चाललं नाही तर आमच्या मुलीला आणि त्यांच्या पीडित परिवाराला रिझल्ट मिळणार नाही। तिसरी गोष्ट आम्ही याच्यात हे म्हटलेलं आहे की पोलिसांद्वारा जी चार्जशीट आहे, ही चार्जशीट लवकरात लवकर सबमिट करून आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी हा कल्याण कोर्टाचा हा जो मॅटर आहे हा चालवून या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आम्ही मागणी निर्भया बचाव समिती कल्याण यातर्फे आम्ही केलेली आहे। करतोय या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता, परंतु पोलीस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना 18 तारखेपर्यंत MCR केलेला आहे। ज्या पद्धतीने मागच्या इंट्रोगेशन मध्ये आरोपी नंबर 1 ने सांगितलं की मोबाईल त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता, परंतु आता ते मोबाईल कुठेतरी शेगावमध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी 5,000 रुपयामध्ये विकलेला आहे। ते त्या लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे। ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन IDs वगैरे असतील, मेल्स वगैरे असतील, त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। त्याचबरोबर जे CDR पोलिसांनी निष्पन्न केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का, अजून त्याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का, त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलीस यापुढे करणार आहे। त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेला होंडा शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी मागच्या वेळेस सारखाच रिमांड रिपोर्ट आता दाखल केला होता। तपास काम बाकी आहे म्हणून अजून 3 दिवसाची PC मागितली होती, पण ऑलमोस्ट सगळा तपास काम पूर्ण झालेला आहे। मागच्या वेळेस पोलिसांनी सांगितलं होतं की मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचं, त्यांनी कुठे कचऱ्याच्या घाटात टाकलेलं आहे, पण ते नसताना त्यांनी दाभाडे नावाचं कोणीतरी एक इसम आहे त्याच्याकडे दिलेले आहेत। तर तपासामध्ये त्यांनी सांगितलं की मी तिथे टाकलेलं नाहीये, त्या माणसाला दिलेले आहे, तर त्याला आता रिकव्हरी करणार त्याच्याकडनं, त्याला बोलवलेलं तो येणार, मोबाईल आणि सिम कार्ड ते देणार आहे। म्हणजे कालच्यापासनं परवाच्या PC सांगत होते ते सगळं मोगम होतं, पण ते आज कोर्टात सिद्ध झालं आणि त्याच्यामुळे कोर्टाने MCR देऊन टाकला त्याला, म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीला पाठवलं। तपास पूर्ण झालाय म्हणून 18 तारखेपर्यंत त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली कोर्टाने। हो, मी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे, कारण तुम्ही बघताय की मला जास्त टार्गेट केलं जातंय आणि
ट्रोल करतायत आणि ट्रोल करणारे पण लोक तेच आहेत जे एखाद्या मुलीला रस्त्यावर वार करतायत, मारतायत, बघणार आणि व्हिडिओ शूटिंग करणार असे लोकच मला ट्रोल करतायत. जे कर्तव्यदक्ष आहेत ते ट्रोल नाही करत आहेत. जे बघतायत की मुलीला मारतायत, वार होत आहेत, अशा लोकांकडनंच मी ट्रोल होतो. त्याच्यामुळे त्यांना मला त्याची काही परवा नाही. करतायत ते प्रत्येकाने आपल्या आपल्या हिशोबाने चालू आहे ते. पण ट्रोल करतायत ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी NC पण गेली होती एकदा अखिलेश शुक्लामध्ये. त्या अनुषंगाने मी कोर्टाला अर्ज करून पोलीस प्रोटेक्शन मागितलेले. आता कोर्टाने अर्ज मंजूर केला नाही केला तर कळेल थोड्या दिवस. मान्य केली नाही अजून. ते पोलिसांना सेसाठी बोलवले त्यांनी. पोलीस सांगतील सगळं, मग त्याच्यात होईल डिसाईड काय तरी. असं नावासकट तर काय आपण सांगू शकत नाही ना. मग मी NC तशी दिली असती ना, तक्रार दाखल केली असती. आपल्याकडे सो कॉल समाजसेवक भरपूर आहेत की सोशल मीडियावर धमकी द्यायची, पिक्चरमध्ये राहायचं, असे खूप आहेत आपल्याकडे. पण ॲक्च्युली जेव्हा गरज असते ना समाजाला किंवा एखाद्या विक्टीम किंवा कोणावर काय अत्याचार होत त्यावेळेस कोणी येत नाही पुढे. झाल्यानंतर मोबाईलमध्ये ह्याच्यात हे असलं चालूच राहतं. त्याच्यामुळे स्पेसिफिक कोणी धमकी दिली ते मलाही माहीत नाही. आणि आपण ह्याच्यावर सर्च केलं तर कळेल. मला माझ्या कुटुंबाला पण ट्रोल करतो.